श्री गणेशाय नमः. शिवलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतक मनमोहना मदमत्सर कानन दहना हे भयभव पाश निकृंतना भवानी रंजना भयहारका हिमाद्री माता गंगाधरा सिंदूरवदन जनका कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा सुहास्यवदना नंदीवहना अंधकमदना गजांतका दक्षक्रतुदलना दानवदमना दयानिधे अमित भक्त प्रियकरा ताटिकांत पूज्य त्रितापहरा तुझे गुणवर्णावया दशशतवक्र शक्ती नव्हेची सर्वथा नित्य शांत निर्विकल्प निरंजना आशा पाशरहित विरक्त पूर्णा निज भक्त पाश विमोचना जन्म मरण मोचक जो जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजत त्यासी पुरविशी विषय पदार्थ जय जय इच्छित सर्वही सकामासी कामना पूर्वन तू निज ध्यानी लाविशी मन ते परमविरक्त होऊन पदनिर्माण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष एच विषयी कथा निर्दोष तुझ सांगे शौनदिका आर्यावर्त देश पवित्र तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गो विप्र प्राळक नृपाळ दृष्ट दुर्जन शत्रू खळ त्यांसी काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बळासोप विजय वायुसूत सगमभूमी सभा भार्गवाजित विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर त्यांच्या भक्ती सतत्पर त्यास झाले बहुत पितृ पितया तुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदन एक कन्या झाली शुभानना सुलोचना नैषध अंगना उन्मेष तिच्या न पुसती उपमेश तिच्या न पुसती तारकाजी जनक शत्रु प्रिया वृत्रारी शत्रु जनक जाया उपमा देता द्विज भार्या बहुत वाटते हळुवट ते अपर अप्रतिम भार्गवाची उपमा साजे हेमवतीची की द्रुहीन जाया पुत्री मित्राची उपमा साच द्यावी तीर्थे कलंकरहित रोहिणी धव तैसा मुख शशी अभिनव त्रैलोक्य सौंदर्य गाळोनी सर्व ओतली वाटे कमलोद्भवे तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायशी अपूर्व सुख वाटले बहुतची एक द्विज बोलले सत्यवाणी हे होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्र वर्ष कामिनी राज्य करील अवनीचे ऐकता तोषला राव बहुत द्विजास धन वस्त्रे अलंकार देत जाने जे मागितले ते पुरवीत नाही नदीच न म्हणेची तिचे नाम सीमंतिनी सीमा स्वरूपाची झाली ते थोनी लावण्य गंगा चातुर्य खानी शारदेयसी जानी जय राव संतोष कोंदलय बहुत तो अमृतात विषबिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला 14वे वर्षी सीमंतिनीसी वैधव्य येईल निश्चयसी ऐसा ऐकता राव मानसी उद्विग्न बहुत झाला वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळी जी घातली सुरी तैसे झाले तयासी पुढती बोले तो ब्राह्मण राया शिवदये करुण होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्रसदना गेले सवेग रायासी लागला चिंता रोग तवती शुभांगी उद्वेग रहित उपवर झाली सकळ कळा प्रवीण चातुर्य खानीचे दिव्यरत्न तिचे ऐकता सुस्वर गायन धरिती मौन कोकिळा अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घेती रान पितयास आवडे प्राणावून पाहता नयन न धाती वदन पाहोनी रतिपती लज्जित कटी देखोनी हरिवदन न दाखवित गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवरी क्षण एक चाले गजगामिनी देखोनी शंकला करिपती कुरळ केश देखोनी भ्रमर पंक्ती रुंजी घालीत सुवासा कमळ मृग मौन खंजन लज्जित देखोनी जिचे नयन वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले या वृक्षावरून त्या वृक्षी देख शुक पळती पाहता नासिक बिंब फळे अतिसुरेख लज्जित अधर देखता पगवदा डिंब बीज सुरंग बहुत त्यास लाज भीती जिचे दंत कूच देखोणी कमंडलू शंकित स्वरूपाद्भूत वर्णुकिती तनूचा सुवास अत्यंत जाय 10 योजन पर्यंत सूर्यप्रभा समकांती भासत शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर गायन करती ती जपाशी
त्यांच्या मुखे करुण वार्ता ऐके सीमंतिनी चतुर्दश वर्षी आपणा लागुनी वैधव्य कथिले ऋषींनी परमसंताप पावली ते समयी याज्ञवल्काची श्री मैत्रेयी तिचे पाय धरून लवलाही पुसे सद्गत होवनिया सौभाग्यवर्धन व्रत माये कोणते सांग त्वरित कोणते पूजू दैवत कोणत्या गुरुसी शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत 14वे वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्रेयी बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी निशी झाली या पूजावा त्रिपुरारी षोडशोपचारे सप्रेम म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दंपत्य बहुत पूजी माये अत्यादरी पडिले दुःखाचे पर्वत तरी टाको नको हे व्रत उभग न धरी मनात बोल न ठेवी व्रताते त्यावरी नैषधराज नळजान त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनय चित्रानंद सुजान केवळ मदन दुसरा चतुष्षष्टी कलायुक्त जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्षणी दिसे मंडित चित्रांगद तैसाची कुंभिनी शोधिली समग्र परित्याहून नाही सुंदर तो 30 योजिलावर राशी नक्षत्र पाहुणी इकडे सीमंतिनी आचरे व्रत सांगितल्याहून विशेष करीत 8 दिवस 11 शत दंपत्य पूजित वस्त्रालंकारे आणि काही ब्राह्मण भोजन आल्या अतिथी देत अन्न सांग करी शिवपूजन जागरण सोमनिशी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग कोण एक न्यून प्रसंग न घडे सीमंतिनी पासोनी शिवास अभिषेकता पापसंहार शिवपूजने साम्राज्य अपार गंधाक्षदा माला परिकर सौभाग्यवर्धन त्याकरिता शिवा पुढे धूप जाळीता बहुवस तेने अंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पै आणि काही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्यवर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूल दाने यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होता प्रदक्षिणे भ्रमणासे जपे साधे महासिद्धी होमहवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांगे ठाके पुढे उभा ध्यान होय महाज्ञान श्रवणे अधिव्याधी हरण नृत्य करिता जन्म मरण दुर्जटी दूर करीतसे तंत वितंत घन सुस्वर शिव प्रवृत्त्यरध करिता वाङ्मय समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती एवं सर्व अलंकार वाहतात सर्वा ठाई जयलाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रेयीने पूर्वीव्रत सीमंतिनीशी सांगितले समस्त त्याहून ते विशेष आचरत शिवपूजित आदरे त्यावरी नैषधाचा पात्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्यासी आणोनिया सादर सीमंतिनी दिधली 4 दिवसापर्यंत सोहळा झाला असे अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रायसा सहस्र अर्बुदे धनजान राये दिदले वरदक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोण न करवे अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा अंदन दिधले जामाता 4 दिवसापर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिधली अपरिमित नेता द्विज कंटाळती आश्रमा धन नेता ब्राह्मण वाटेस टाकीती न नेववे म्हणून याचकामुखी हेची वचन पुरेपुरे किती न्यावे रायाच्या औदार्य कृशान दारिद्र्य रान टाकिले जाळून दुराशा दुष्कंटकवन दग्ध झाले मुळीहुनी धनमेश वर्षता पार दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणांकुर टवटवीत विरुढले असो नैषधपुरीचे जन पाहती सीमंतिनीचे वदन इंदुकळा षोडश चिरून द्विज ओतिले 32 कलंक टाका ढोनी निशेष द्विजसंधी भरल्या राजस मुखीचे निघता श्वासोच्छ्वास सुगंधराज लोटीत वाटे तोची वाटे जलजमुखी जलज कंठ जलजमाला तेज वरिष्ठ जलज निंबपत्रे करोनी एकवट ओवाळून टाकीती शशीमुखा असो साडे झालिया पूर्ण नैषध देशा गेला इंद्रसेन सकळ वऱ्हाडी अनुदिन सौंदर्यवर्णिती सीमंतिनीचे विजयादशमी दीपवाळी लक्षुण जामात रहाविला माने करुण किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधूवरा समयोचित करी बहु कोणे एके दिवशी चित्रांगद सभे घेवोनी सेवक वृंद धुरंधर सेना अगाध जात मृगये लागोनी वनी खेळता आश्रमला फार धर्म झाला तप्त शरीर जानोनी नौका सुंदर यमुना डोही घातली
त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुणनिधान. आवले आलविती चहू कडून कौतुके भाषण करिता ती. कृतांत भगिनीचे उदक कृष्ण वर्ण भयानक. त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोण न घेतला. तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका तेथे डळमडीत. आवले आक्रोश बोलत नौका बुडाली म्हणूनिया. भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात. एकची वर्तला अकांत नाही अंत महाशब्दा. तिरी सेना होती अपार तिच्या दुःखासी नाही पार. चित्रांगदाचे पाठी राखे वीर अकांत करीती एकसरे. सेवक धावती हाक फोडीत चित्रवर्म्याशी जानविली मात. राव वक्षस्थळ बडवीत चरणी धावत यमुना तिरी. शिबिके माझी बैसोनी माते समवेत सीमंतिनी. धावत आली ते चक्षणी पडती धरणी सर्वही. दुःखार्णवी पडली एकसरी तेथे कोण कोणासी सावरी. सीमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी तियेसी. माता धावनी उठाउठी कन्येच्या गळा घाली मिठी. शोक करी तेने सृष्टी अकांत एकची वर्तला. सीमंतिनीचा शोक ऐकून डळमळू लागली कुंभिनी. मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे. पशु पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुलूम लता पर्वत. त्यासही शोक अत्यंत सीमंतिनीसी पाहता. शोके मूर्छना येऊनी निश्चेष्टित पडली सीमंतिनी. तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकोण्या. अवधी झाली एकत्र दुःखार्णवाचा न लागे पार. स्नुषे ते देखोणी श्वशुर शोकाग्नीने कवळिला. चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती. सकळ स्त्रिया सावरिती नाही मिती शोकासी. मृत्यू का घेवोनी हस्तकी लावण्यवती घाली मुखी. म्हणे गहन पूर्वकर्म की शोक झाला यथार्थ. माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परमस्नेहळ. पूर्व पापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा. माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही. मज अनाथाची गाठी पाही कोणे सोडिली निर्दये. माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे पाडस. माझा चित्रांगद डोळस कोण चोरोणी नेला गे. म्हणे म्या पूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकिले. की शिवरात्रीस अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार. की रमाधव उमाधव यात केला भेदाभेद भेदभाव. की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छेदिला. की पंक्तिभेद केला निशेष की संत महंता लाविला दोष. की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे. की दान देता म्हणून ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन. की दाता देता दान केले विघ्न म्यापूर्वी. कोणाच्या मुखीचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला. की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवणी. की गुरंगी पाडसा विघडविले की परिव्राजका प्रति निंदिले. तरी ऐसे निधान गेले त्याच दोषास्तव वाटे. असो प्रधानवर्गी सावरोनी सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी. स्वनगरासी नेवोनी निजसदनी रहाविली. इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती. तव दायाद घेवोनी पापमती राज्य सर्व घेतले. मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळवणी जाती. तेथोणी हा शत्रू धरोणी आणि ती बंदी घाली ती दृढ जेव्हा. इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे बहुत. एकादश शत दंपत्य पूजी संयुक्त विधीने. सर्वई भोग वर्जोनी जान यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण. 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे. इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्यांनी पाताळी नेला. नागभुवनी पाहता लीला तटस्थ झाला राजपुत्र. दिव्य नारी देखिल्या नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिनी. शंखिनी अति चतुर भामिनी सुवास अंगी जाचिया. ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजारव करीती भ्रमर. ज्यांचा देखता वदन चंद्र तपस्वी चकोर वेधले. नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे. स्वर्ग सुखावुनी आवडे पाताळ भुवन पाहता. तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद. साष्टांग नमित सद्गत होऊनी स्तुती करीतसे. निर्भय तेथे राजपुत्र तक्षक वर्तमान पुसत. जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे. मागुती नागराज झाला बोलत तुम्ही कोण्या दैवतासी भजता. यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद. प्रकृती पुरुष दोघे जन निर्मिली इच्छा मात्रे जेणे. अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियली हेळा मात्रे. इच्छा परतता जान अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून. प्रकृती पुरुषात तोचिलीन पंचभूते तत्वांसहित. मग दोघे एक प्रीती आदी पुरुषा माझी सामावती. तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तयाते.
त्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण. त्या सत्वांशे करून विष्णू जेने निर्मिला. रजांशे केले विरंचिश, तमांशे रुद्र तामस. तो शिवपुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा. पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन, पंचतत्व सारिता मेदिनी वर्सन. भस्मलोष्ट अष्टधातू व्यापून उरला तो शिव, भजतो आम्ही. अष्टादश वनस्पती सर्व बीजे, अकारा आली सहजे. व्यापिले जेने कैलास राजे, त्याचे उपासक आम्ही असो. ज्याचे नेत्र सूर्यजान रोहिणीवर, ज्याचे मन रमारमण, ज्याचे अंतकरण बुद्धी द्रुहीन जयाची. अहंकार ज्याचा रुद्र पाणी, जयाचे पुरंदर. कृतांत दाढा त्रिव्र विराट पुरुष सर्व हि जो. एवं तितुके देवता चक्र, ते शिवाचे अवयव समग्र. एकादश रुद्र द्वादश मित्र, उभे ज्यापुढे कर जोडोनी. ऐसे ज्याचे गुणापार, मी काय वर्णू मानव पामर. त्याच्या दासांचे दास किंकर, आम्ही असो कश्यपात्मजा. ऐसे वचन ऐकोणी सतेज, परमसंतोषला ददंशुकराज. क्षेमालिंगन देवोनी कद्रुतनुज, नाना कौतुके दाखवी तया. म्हणे देवास जे दुर्लभ वस्त, ते येथे आहेत समस्त. तू मज आवडसी बहुत, राहावे स्वस्त मजपासी. चित्रांगद म्हणे महाराजा, शिवकर्ण भूषणा सतेजा. जननी जनकासी वेध माझ्या, एवढाच मी पोटी तयांच्या. 14 वर्षाची सीमंतिनी, गुणनिधान लावण्य खाणी. प्राण देईल ते नितंबिनी, बोलता नयनी अश्रू आले. माता पित्याचे चरण खंती वाटते कधी पाहिन. माझी माता मजवीन कष्टी जाण, नेत्री प्राण उरला असे. तरी मज घालवी नेऊन, म्हणून धरिले नागेंद्राचे चरण. तक्षक होनी प्रसन्न, देता पार वस्तू ते. म्हणे 12 सहस्र नागांचे बळ, दिदले तुझ होनी सुफळ. तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीर तो. तू करशील जेव्हा स्मरण, तेव्हा तुझ संकटी पावेन. मनोवेगे वारू आणून, चिंतामणी सवे दिधला. दुर्लभ रत्ने भूमंडळी, देत अमूल्य तेजागळी. पर्वताकार मोठ बांधिली, शिरी दिधली राक्षसाच्या. देत दिव्य वस्त्रे अलंकार, सवे एक दिधला फणीवर. मनोवेगे यमुना तीर, क्रमोणी बाहेर निघाला. झाले 3 संवत्सर, चहूकडे पाहे राजपुत्र. तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर, कालिंद तिरी पातली. एकाकडे एक पाहती, आश्चर्य वाटे ओळख न देती. दिव्य रत्नमंडित नृपती, चित्रांगद दिसत असे. फणी मस्तकीचे मुक्ते सतेज विशेष, भुजेपर्यंत डोले अवंतस. गजमुक्तांच्या माळा राजस, गळा शोभती जयाच्या. 5 जडल्या कटी मेखलीवरी, तेने हिरवी झाली धरित्री. मृग पशु धावती एकसरी, नवे तृण वाढले म्हणून या. मुक्ताफळे देखोनी तेजाळ, धावतची येती मराळ. देखोनी आरक्त रत्नांचे ढाळ, किर धावती भक्षावया. अंगी दिव्य चंदन सुगंध, देखोनी धावती मिलिंद. 10 दिशा व्यापिल्या सुबुद्ध, घ्राण देवता तृप्त होती. विस्मित झाली सीमंतिनी, भ्रमचक्री पडली विचारमणी. चित्रांगद ही तटस्थ होनी, क्षणक्षणा निहाळीत. कंठभूषणे रहित मळस मंगळसूत्र, हरिद्रा कुंकुम विरहित वक्र. अंजन विवर्जित नेत्र, राजपुत्र पाहतसे. न्याहाळीत तटस्थ स्वरूपासी, वाटती रंभा उर्वशी दासी. कुचक मंडलू यासी, उपमा नाही द्यावया. तप्त चामी करवर्ण डोळस, चित्रांगद अंग झाले कृश. की चंद्रकळा राजस, ग्रहण काळी झाकोळती. मग तिये पाशी येऊन, पुसे साक्षेपे वर्तमान. म्हणे तू आहेस कोणाची कोण, मुळापासोनी सर्व सांग. मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण. बोलता आसुवे नयनी भरोणिया चालिली. अश्रुधारा श्रवती खालत्या, लाविल्या पयोधर लिंगास गळत्या. दंत जिहेच्या बोलता, नक्षत्र ऐसे लखलखती. सीमंतिनीच्या सख्या चतुर, राजपुत्रा सांगती समाचार. 3 वर्षे झाली इचा भ्रतार, बुडला येथे यमुना जळी. इची सास श्वशुर दोन्ही, शत्रूंनी घातली बंदीखानी. ते शुभांगी लावण्य खानी, ऐसी गती येची. कंठ दाटला सद्गतीत, चित्रांगद खाली पाहत. आरक्त रेखांकित नेत्र, वस्त्रे पुशीत वेळोवेळा. सीमंतिनी सख्यास सांगे खून, कोण कोठी लपुसा वर्तमान. सख्या पुसती वेळोवेळा. तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष, जातो चिंतिले आठायास. क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास, गमन आमचे त्रिलोकी. कळते भूत भविष्य वर्तमान. मग सीमंतिनी हाती धरुण, कानी सांगे अमृत वचन. भ्रतार तुझा जिवंत असे.
आजी 3 दिवसा भेटविन लटिके नव्हे कदापि जान सदश्री सदाशिवाची आन असत्य नव्हे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल येथोनी परी ही गोष्ट कोणा लागोनी द्विज सहस्र प्रगट दिवसत्रय प्रगटवू नको ऐसे सांगोनी परमस्नेहे येरी चोरदृष्टी मुख पाहे म्हणे वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा नकळे लीला अगम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरता स्नेह उपजला माझी या चित्ता परमाप्त वाटत असे काय प्राशोनी आला अमृत की काळे गिळोनी उगाळीला सत्य हे मदनांतक षडास्यतात तुझे कर्तृत्व न कळे मज जगन्निवासा हे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजिन दंपत्य ती तुक्याच वाती यथार्थ बिल्वदळे अर्पिन यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर तुझी सासू आणि श्वशुर त्यासी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगोन येरी करोणी हास्यवदन निज सदना प्रती गेली सख्या बोलती आनवाहून तुझा भ्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन सीमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा सीमंतिनीच्या मुख कमळी सौभाग्य कळा दिसू लागली सुखासना रूढ सदना गेली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वस्त्रा वारूवरी त्वरित आरूढला सीमंतिनी कांत निजनगराबाहेर उपवनात जावोनिया उतरला नाग मनुष्य वेश धरून शत्रुस सांगे वर्तमान 12 सहस्त्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापावेगी मग नाग जाऊन माता पितयांसी सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनी न समावे तो शत्रू होवनिया शरणांगत उभयतासी सिंहासनी स्थापित दायाद कर जोडोनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखोन सप्रेम धावे चित्रांगद सुजान ध्वरोनी पितयाचे चरण क्षेमालिंगणी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळ्य मिठी घालीत जैसा कौसल्येशी रघुनाथ 14 वर्षानंतरे हरपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत काश करभार घेवोनी आमूप धावती देशोदेशीचे भूप पौरजनांचे भार समीप येवोनिया भेटती हनुमंते आणिला गिरिद्रोण जेबी उठविला उर्मिला रमन आनंदमय झाले त्रिभुवन तैसेची पूर्ण पै झाले माता पितयांसमवेत चित्रांगद चालिला मिरवत नैषधपूर समस्त शृंगारिले ते धवा चित्रवर्म्यासी सांगावया समाचार धावताती सेवक भार महाद्वारी येता साचार मात फुटली चहूकडे चार जाओ निरायास वंदित उठाजी तुमचे आले जामात राव गजबजिला धावत नैनी लोटत आनंदाश्रू कंठ झाला सद्गतीत रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणिला त्यासी अलिंगित धन वस्त्रे देतसी मेहुनी अपार भरोणी रथ शर्करा नगरा वाटित मंगळ तुरे अद्भुत वाजे लागली एकसरे धावलेस अपार भुसूर राये कोश दाविले समग्र आवडे तितके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या जय जय शिव उमानाथ मनोनी राव उडत नाचत उपायाने घेवोनी धावत प्रजानन नगरीचे सीमंतिनीसी बोलावून दिव्य अलंकार लेवविऊन जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले दिव्य कुंकुम नेत्री अंजन हरिद्रा सुमनहार चंदन सौभाग्य लेवविती जान 13 गुणी विडे देती एक शृंगार सावरिती एक पीक पात्र पुढे करीती नगरीच्या नारी धावती सीमंतिनीसी पहावया माता धावती सद्गतीत सीमंतिनी सहृदयी धरित माये तुझा सौभाग्य समुद्र असंभाव्य उचंबळला ऐश्वर्य द्रुम गेला तुटून बुडती विरुडला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजिली दंपत्य जितवन करावयास जामात बोलावू धाडिले त्वरेने माता पिता समवेत चित्रांगद नगरा येत चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरा येत तयासी जामाताच्या कंठी धावन श्वशुरे घातली मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव
नगरा माझी आणिली मिरवत पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलवीत सीमंतिनीसी पाताळीचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागी लेबवित नवरत्न प्रभा फाकिली अमित पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंधराज निगुती आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रति नाना वस्तू अपूर्व क्षिती शशुरा लागी दिधल्या सासू शशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी माये तुझ्या सौभाग्य दधी उचंबळणी भरला असो बहुकाळ पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात अवनीचे राजे मिळवणी समस्त छत्रदैत चित्रांगदा समस्त राज्यकारभार समर्पून तया तपासी गेला इंद्रसेन तेथे करुणिया शिवार्चन शिवपदासी पावला 8 पुत्र पितया समान सीमंतिनीसी झाले जाण 10 सहस्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी जैसा पितामह नळराज परम पुण्य श्लोक तेजपुंज तैसाच चित्रांगद भुभुज न्याय नीती वर्ततसे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सूत सांगे शौनदिका सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियास अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी विगत धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार प्रतन सोडावे ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयु आरोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु गंडांतरे मृत्यू निर्सोनी जाय गतधन प्राप्त शत्रु पराजय श्रवणे पठने सर्व कार्य पावे सिद्धी येण्याची सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती मागमासी करिता स्नान त्रिविध तोष जाते जळून शिवपद प्राप्त शेवटी सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करती सज्जन त्रिदश निंदकासूर तामस अहंकार मदय सेविती अपर्णा हृदय रविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे ढळे कदाही श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड षष्ठोध्याय गौढा श्री सांब सदा शिवार परमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।